अक्सर ये एक थॉट होता ही है कि हमारे मतलब पर्सनालिटी का असेसमेंट अगर होता है तो कैसे होता है। और अक्सर हमें ऐसे भी लगता है कि हमारा अगर नेचर या फिर उस पर्टिकुलर ड्यूरेशन या फिर पर्टिकुलर सिचुएशन में अगर आंसर्स अगर चेंज होते हैं तो उससे क्या और मतलब कैसे हो वो ऐसे बदलते रहता है या नहीं। उन सब चीजों के बारे में आज हम डिस्कस करेंगे। हम हमने कल एक पर्सनालिटी मतलब क्या है वो रिसर्चर्स या फिर जो पर्टिकुलर थेरिस्ट है उनकी लिस्ट एक हमने देखी, आउटलाइन एक एक करके हमने डिस्कस की। एंड देन अल्पोर्ट का डेफिनेशन, पर्सनॅलिटी इट इज द डायनामिक ऑर्गनायझेशन विद इन द इंडिव्हिज्युअल। म्हणजे केवळ अपिअरन्स म्हणजेच आपलं व्यक्तिमत्व असं नाही, तर आपण आपले विचार, आपलं वर्तन, आपले एकंदर सगळे जे काही स्वभाव आहे, स्वभावाची गुणवैशिष्ट्य, या सगळ्यांना आपण रेग्युलेट कसं करतो, ते व्यक्त कसं करतो, हा सगळा भाग येतो त्याच्यामध्ये इन डिटेल. सो वी हॅव ऑल्सो डिस्कस द फॅक्टर्स विच अफेक्ट आवर पर्सनॅलिटी. आपल्या व्यक्तिमत्वावरती ज्या ज्या गोष्टींचा परिणाम होतो त्या गोष्टी आपण इन डिटेल बघितल्या. हेरिडिटीचा रोल कसा आहे, अनुवंशिकता काय आहे, आणि एकंदर वातावरण, कुटुंब, शाळा असतील, टीचर्स, आपला मित्र परिवार, सांस्कृतिक असं एकंदर वातावरण, माध्यम, मीडिया, हा सगळा भाग बघितला. आणि मग सखोलपणे आपण कॅटल यांनी जे ट्रेट म्हणजे जे आपली एकंदर गुणवैशिष्ट्य सांगितली, आपण त्याच्याविषयी सखोलपणे बघितलं. आपण हाही भाग बघितला होता दॅट रिपिटिशन ऑफ ऍक्शन इट लीड्स टू हॅबिट अँड रिपिटिशन ऑफ हॅबिट इट लीड्स टू ट्रेट. एखादी कृती जेव्हा सातत्यानं करतो तेव्हा मग ते सवयीमध्ये रूपांतर होतं, आणि जेव्हा एखादी सवय सातत्यानं सारखी असते तेव्हा मग तो हळूहळू स्वभाव असा बनतो. करेक्ट. ट्रेट अप्रोच बद्दल एक काम जसं आरबी कॅटल यांनी केलं तसंच हेन्स आयझॅक यांनी सुद्धा ट्रेट अप्रोच वरती काम केलेलं आहे. ही हॅज ऑल्सो स्टडीड ट्रेट फॅक्टर इन डिटेल, आणि त्यांनी त्याच्यावरूनच एक चाचणी तयार केली. ही अँड हिज वाईफ दे हॅव वर्क अ लॉट अँड दे हॅव डेव्हलप अ क्वेश्चनर, एक प्रश्नावली ही त्यांनी तयार केली. त्या प्रश्नावलीतून 3 घटक हे मोजले जातात. एक पहिला घटक म्हणजे सायकोटिसिझम, म्हणजे एखादी व्यक्ती किती अशी मनोविकृत आहे ते समजतं त्याच्यातून. जर ह्या एखाद्या विशिष्ट फॅक्टरवरती किंवा या विशिष्ट अशा ट्रेटवरती जर स्कोर जास्त येत असेल तर अर्थात त्या व्यक्तीची एकंदर मानसिकता कशी आहे ते समजतं. आणि अर्थात जर ह्या एका घटकावरती स्कोर जर तसा कमी असेल तर मग ती व्यक्ती ही तुलनेने अधिक शांत आहे, स्वस्थ आहे, ज्याला आपण इमोशनली स्टेबल म्हणू, तो भाग आहे. सुपर इगो बद्दल आपण जसं डिस्कस केलं होतं फ्रॉइडच्या रेफरन्सनी, तसं इंट्रोव्हर्जन, एक्स्ट्रोव्हर्जन इन डिटेल ऑलरेडी आपण डिस्कस केलंय. अंतर्मुखी आणि बहिर्मुखी. आणि न्यूरोटिसिझम. न्यूरोटिसिझमला मराठीमध्ये नसविकृतता किंवा दुसरं आणखी नसं आहे चेतापदशिता. अगदी टिपिकल मराठी ट्रान्सलेशन जे आहे चेतापदशिता म्हणजे न्यूरोटिसिझम. न्यूरोटिसिझम घटक काय मोजतो तर आपल्याला राग किती लवकर येतोय, आपण किती लवकर उदास होतोय, आपली चिडचिड ही कशी होतीये. अनेकदा असं होतं काही जणांच्या बाबतीत की एखादी गोष्ट ते पटकन करून मोकळे होतात, खूप काही विचार नाही करत, म्हणजे ज्याला आपण आतताईपणा म्हणू, इम्पल्सिव्हिटी, ते सगळं हे न्यूरोटिसिझम मधून रिफ्लेक्ट होतं. तर असे 3 हे महत्वाचे असे ट्रेट, असे गुणधर्म हे या चाचणीतून समजतात. आता अग्रवाल सरांनी जो एक भाग विचारला की एखाद्या प्रश्नावलीतून हे नेमकं कसं समजतं, अनेकदा ते त्या त्या परिस्थितीनुरूप तर हे बदलत असतं. इट इज बट ऑब्वियस
एंड बट नेचुरल ऑल्सो। बट जब हम ट्रेट की बात करते हैं तो ट्रेट बहुत ज्यादा चेंज नहीं होता है। उस ट्रेट की फ्रीक्वेंसी, ड्यूरेशन, इंटेंसिटी ये अलग अलग हो सकती है। अभी अगर हम मान लो कि 80% हम टेंशन में हैं, 80% हम लोग स्ट्रेस में हैं, एंशियस है कि क्या होगा और कैसे होगा, ये कब खत्म होगा, होगा कि नहीं, सेकेंड वेव, थर्ड वेव, फोर्थ वेव, उसको लेके हम एंशियस अगर है, तो पोस्ट कोविड के बाद हमारी एंजाइटी जो है वो 80 से लेके 40 तक आएगी, लेकिन एकदम 80 से लेके एकदम 8% में आएगी ऐसा नहीं है। दूसरी बात ऐसी, जिस तरीके से ये टेस्ट डिजाइन की जाती है वो तरीका स्टैंडर्डाइज होता है, साइंटिफिक एक वे होता है। ये टेस्ट कम से कम 1,000, 2,000, 4,000 लोगों के ऊपर पहले ये मतलब उन्हें ऐसे दिया जाता है, उसके बाद फिर इसे फिर से अपडेट किया जाता है। अभी जैसे वैक्सीनेशन का पहले टेस्ट होता है 1, 2, 3 राउंड और फिर बाहर वो आता है जैसे मार्केट में, उसी तरीके से साइकोलॉजिकल स्टैंडर्डाइज जो टेस्ट होते हैं वो टेस्ट भी काफी बार वो पहले स्टडी ऐसे किए जाते हैं। इसीलिए इनका जो स्टेटमेंट का फ्रेमिंग है वो भी अलग तरीके से है। तो इन सब से एक और अप्रोप्रिएट और ऑथेंटिक और अच्छी तरीके से एक पर्सनालिटी का असेसमेंट, इवेल्युएशन वो होता है। इसी पर्टिकुलर टेस्ट में एक ऐसी भी स्केल है कि इंसान कितना सच बोलता है और झूठ बोलता है ये भी पता चलता है। इट इज कॉल्ड एज अ लाई स्केल। अभी वो कैसे, एग्जाम्पल, मान लो 10 नंबर का स्टेटमेंट है, आई लाइक टू गो आउट, और यहाँ पे मैंने यस ऐसा मार्क कर दिया कि हाँ आई लाइक टू गो आउट। 30 नंबर का स्टेटमेंट कुछ अलग होगा लेकिन मीनिंग वही होगा, मुझे घर में रहना ज्यादा ऐसे पसंद होता है। अब इसको भी अगर मैंने यस ऐसे मार्क किया तो दोनों स्टेटमेंट का स्कोरिंग जब होगा तो पता चलेगा कि ये तो मतलब कॉन्ट्राडिक्टरी है। 10 स्टेटमेंट में आई एम सेइंग दैट यस आई लाइक टू गो आउट, इन 30th स्टेटमेंट आई एम सेइंग आई लाइक टू रिमेन एट होम ओनली। तो इसीलिए जो स्टेट, ये सब जो टेस्ट है ये एकदम स्टैंडर्डाइज और एकदम वेल डिफाइंड, वेल ड्राफ्टेड इस तरीके से होते हैं। साइकोटिसिज्म मतलब क्या, ये ट्रेट इन डिटेल क्या है? साइकोटिसिज्म मतलब ये वो लोग हैं जिनमें क्रुएलिटी, ज्याला आपण क्रूरता म्हणू, निष्ठुरता म्हणू, अशी ती एक एक प्रकारची मानसिक स्थिती असते। आवडीनिवडी ह्यांना पण असतात, पण त्यांच्या आवडीनिवडी ह्या काहीतरी वेगळ्याच असतात। सायकोटिसिझम हा असा गुणधर्म आहे किंवा अशा प्रकारचा स्वभाव आहे की की जिथे समोरच्याला काय वाटतंय, अमुक एखादी गोष्ट जर आपण केली तर त्याच्यावरती समोरच्याची रिएक्शन काय असेल ह्याच्याशी या लोकांना काहीच देणं घेणं नसतं. These people are least bothered about what exactly other people are thinking or feeling. सामाजिक अलिप्तता पण आहे, एकटेपणा, एकटेपणानंच आपण राहावं असंही वाटत असतं. सर इसमें जो इदम का जो प्रवृत्ति है वही इसमें है। इदम इसमें बहुत स्ट्रांग होगा। करेक्ट, करेक्ट, ये भी एक ट्रेट है। तो जो ट्रेट अप्रोच हम मॉड्यूल 4 में देख रहे हैं उस हिसाब से ट्रेट में आइजन का भी रोल है। एक्सट्रोवर्जन तो हमें मालूम ही है, बहुत सारी बातें करना, इधर उधर घूमना फिरना अच्छा लगता है, इनका नेटवर्किंग बहुत अच्छी तरीके से होता है, स्ट्रांग होता है, हर किसी चीज में इन्हें चेंज चाहिए, एक्सट्रोवर्जन। और न्यूरोटिसिज्म मतलब स्ट्रेस, टेंशन, एंगर, एंजाइटी, शॉर्ट टेम्पर्ड, ये वो लोग हैं कि जिनको गुस्सा बहुत जल्दी भी आता है।
तो ये कुछ ऐसे ट्रेट है जिनके बारे में आइजैक ने स्टडी किया है। अग्रवाल जी ने एक और डाउट पूछा कि इस टेस्ट के बारे में क्या और कैसे, तो उसके लिए साइकोलॉजी में एक बहुत इंपॉर्टेंट पॉइंट है जो लास्ट में लिखा है यहाँ पे। जैसे मेडिकल हेल्थ में सिर्फ हमने सिम्टम बताए और डॉक्टर ने हमारा डायग्नोसिस किया, ऐसा कभी नहीं होता है। डॉक्टर भी उनकी ओर से कुछ ना कुछ असेसमेंट करते हैं, कुछ ना कुछ मतलब टेस्टिंग करते हैं। वो भी कुछ हमें सवाल पूछेंगे और वो भी कुछ हमारी केस हिस्ट्री लेंगे। आप पिछले एक हफ्ते में आप कहीं घूमने गए थे क्या, आप बारिश में भीग गए हो क्या, आपको धूप लगी है क्या, वगैरह वगैरह। यूं ही बातें करते वक्त वो हमारी पल्स भी चेक करेंगे, हार्ट बीट्स वगैरह भी चेक करेंगे। अगर उनको लगा तो कुछ और इंस्ट्रूमेंट्स भी वो उधर अप्लाई करेंगे। तो ऐसे 3 4 5 तरीके से वो पहले इंफॉर्मेशन कलेक्ट करते हैं और फिर वो डायग्नोसिस होता है कि हाँ कोविड है या नहीं है, बुखार है या नहीं है, या फिर ये सिर्फ हेक्टिक स्केड्यूल है, इसकी वजह से एक थोड़ा सा स्ट्रेस है। ये जैसे हमारे मेडिकल हेल्थ में है, बिल्कुल वैसे ही साइकोलॉजी में भी कोई एक टेस्ट सिर्फ एक बार अप्लाई की और उसके हिसाब से हमने कुछ असेसमेंट किया, कुछ हमने कमेंट दी, ऐसा नहीं होता है। एटलीस्ट मोर देन वन टेस्ट, मोर देन वन स्टैंडर्डाइज्ड psychological tool, it should be administered, it should be applied, and plus provided interview। बात जब वो इंसान हमसे करता है तब क्या सवाल पूछते हैं, वो आंसर क्या देता है, वो तरीका कैसे है, अगर जरूरत पड़ती है तो उनके कुछ मतलब नोटबुक्स वगैरह। अगेन इट डिपेंड्स टू दैट पर्टिकुलर कॉन्टेक्स्ट। इतना जितना वो डिटेल एनालिसिस होगा, जितने अलग अलग ऐसे तरीकों से हम उनके बारे में स्टडी करेंगे, तभी हमें उनके पर्सनालिटी के बारे में डिटेल में समझ में आएगा। तो जो टेस्ट सेंड की है, इट इज ऑफ कोर्स अ साइंटिफिक टेस्ट, इट इज वन ऑफ द टेस्ट। अगर आप ऐसे एक दो टेस्ट और सॉल्व करते हो, अगर 1 to 1 अच्छे और डिटेल में बात करते हो, तो हमें हमारे पर्सनालिटी के बारे में और डिटेल में समझ में आएगा, या फिर और डिटेल ऐसा इवैल्यूएशन उधर हो सकता है। एकदा पहिली स्लाइड दाखवा ना सर, एकदा याच्या आधीची। याच्या आधीची हा 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 ही हा हा हो, हे सेंड करतो मी तुम्हाला सगळं। हा हा सो अशा पर्सनॅलिटीच्या सुद्धा इंटेलिजन्सच्या असतील, ऍप्टिट्यूडच्या असतील, वेगवेगळ्या गोष्टींच्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरती भरपूर चाचण्या आहेत। जी चाचणी आता काल पाठवली तुम्हाला ती ग्रुपवरती, एक इंग्लिश मधले आणि एक हेवन मराठी मधले सुद्धा, ती चाचणी म्हणजे निओ पीआय, NEO-PI। ती 60 वाक्यांची पण आहे आणि आणखी डिटेल अनालिसिस हे 240 वाक्यांची जी आहे चाचणी, सो त्याच्यातून सुद्धा होतं। हा एक पुढचा भाग तसा सुरू करण्याच्या आधी अगदी थोडक्यात, ट्रेट बद्दल जेव्हा आपण बोलतो, मूळ स्वभाव, तो स्वभाव कसा व्यक्त होतो हँडरायटिंग मधून, इट इज कॉल्ड एज ग्राफोलॉजी। इट इज ऑल्सो क्वाइट सायंटिफिक। हस्ताक्षरातून सुद्धा आपलं हे व्यक्तिमत्व रिफ्लेक्ट होत असतं। ही सही कोणाची आहे सांगू शकाल काही अंदाजाने? ही पहिली जी केशरी आहे ती तर कसं ओळखायचं? कसं ओळखायचं? अगदी बरोबर आहे। अच्छा काय दिसतंय तुम्हाला? ही खून जी आहे, उर्दू भाषा आहे एवढं कळतं। ही भाषा उर्दू आहे, बरोबर। आणि ही खून कशाची आहे? बॉडी अशी झोपल्यासारखी रायफल आहे, सर, रायफल. बंदूक बंदूक बरोबर वाटते. बरोबर। ओके ओके, अतिरेक्याची वगैरे का सर? अगदी खरंय।
ही सही आहे ओसामा बिन लादेन. आपली सही म्हणजे आपलं सोशल रिप्रेझेंटेशन, जे सातत्यानं आपल्या मनामध्ये ज्या एका विशिष्ट अशा गोष्टींचा आपण सारखा विचार करत असतो, तो स्वभाव आपला बनतो. हे काल आपण थेअरीमध्ये बघितलं. आज त्याचे काही प्रॅक्टिकल्स बघतोय आपण. ॲडॉल्फ हिटलरची ही सही आहे. अग्रवाल सरांनी जो मुद्दा एक सांगितला की आता कोविड मधली आमची उत्तरं आणि मग नंतरची उत्तरं ही वेगळी असू शकतात. अगदी खरं आहे. आपलं वजन 6 वर्षांपूर्वी वेगळं होतं, आता वेगळं आहे, असू शकतं. ते जसं आहे तसंच आपल्या स्वभावाबद्दल. पण आपलं वजन 6 वर्षांमध्ये एकदम 20 आणि 30 किलो कमी झालं असं नाही होणार सहजासहजी. ॲडॉल्फ हिटलरची ही सही आणि ही सही बघा, जेव्हा त्यांनी आत्महत्या करण्याच्या साधारण एक 5-6 दिवस आधीचं हे शेवटचं आहे, 29 एप्रिल 1945. सहीमधून सुद्धा आपलं व्यक्तिमत्व, आपण जे लिहितो, भाषा कुठलीही असू दे, त्या लिखाणाच्या पद्धतीतून सुद्धा आपला स्वभाव, ट्रेट मेथड, ट्रेट अप्रोच, इट इज ऍप्लिकेबल इव्हन इन हँडरायटिंग अनालिसिस, त्यालाच ग्राफोलॉजी असं म्हणतात. ती सही खूपच वेगळी आहे ना पण सर, पहिली हो आणि हो दुसरी. हो, नक्की नक्की. आणि ही जी आहे ही ट्रम्प काकांची आहे सही पहिली. अच्छा. हरिओम सर. हरिओम. या आता सह्या कोणी बदलल्या, खूप अशी स्वच्छ सुंदर सही केली आहे, चेंज केली, हो, बँकेत हो. पाठवली, पण हो. त्याचे काही विचार बदलतात असं जरुरी नाही ना. लगेच नाही. तेच म्हणतोय, स्वभाव लगेच बदलतो असं नाही. त्याला आपण म्हणजे सही बदलणं ही केवळ कृती झाली. त्या कृतीला आपण आपल्या विचारांची आणि भावनांची ती जोड कशी देतोय. मुळात सही का बरं बदलाविषयी वाटतीये, जर बदलतोय ती का बरं बदलतोय, हे जर का समजून घेतलं, हो हो, आता समजा हे जर का आपण समजून घेतलं तर ते बदल टप्प्याटप्प्यानं होतील. कुठलाही स्वभावामधला बदल एका रात्रीतून होत नाही. आणि कालांतराने आपण समजा जरी हे नॉलेज नसेल ग्राफोलॉजीचं, तरी पण बऱ्याचशा लोकांच्या सह्यांमध्ये फरक येत जातो. बरोबर ते आहे. निर्देशक आहे का त्याचा स्वभाव बदलाचा? अगदी खरंय, अगदी खरंय. ओके. आणि असं आहे शेवटी की आपण माणूसच आहोत. आपण काही मशीन नाही की 12 महिने 18 काळ एकाच पद्धतीनं काम करणार. स्वभावामध्ये बदल हे होतच राहणार. जे बदल होतात ते हस्ताक्षरातून हे व्यक्त होतात. कारण ते हस्ताक्षराचा आणि आपल्या मेंदूचा किंवा मेंदूतल्या जे अशा पद्धतींचा आणि हस्ताक्षराचा हा काय आणि कसा एकंदर संबंध आहे, तो सगळा भाग हे हँडरायटिंग अनालिसिस किंवा ग्राफोलॉजी मध्ये आहे. पण मूळ मुद्दा जो आपल्या सिलेबस मध्ये आहे की ट्रेट अप्रोच किंवा ट्रेट कन्सेप्ट, तर हस्ताक्षरातून सुद्धा ते ट्रेट आपल्याला समजतात. सर, म्हणून हल्ली ते बँकेमध्ये केवायसी दरवर्षी घ्यायची प्रथा, त्याचं एक कारण असू शकतं का? हे सह्या वगैरे पुन्हा पुन्हा दरवर्षी घेतात ते. शक्यता आहे ती. अच्छा. हरिओम. सर मी असं काही एक व्हिडिओ बघितला होता, सह्यावरनं काही मानसिक रोग तो पण समजून येतो म्हणे. हो, बऱ्याच गोष्टी समजतात. अगदी सुरुवातीला जसं सायकोलॉजी बद्दल म्हटलं तसंच हे ग्राफोलॉजी सुद्धा एक फील्ड आहे, एक सायन्स आहे, शास्त्र आहे. पण ते शिकावं लागत असेल ना सर? हो, अर्थातच. प्रत्येक एका फील्डला त्याच्या जमेच्या बाजू आहेत आणि त्याच्या काही मर्यादा पण आहेत. त्या मर्यादा ओळखून त्यातलं जे मेन जिस्ट आहे ते जर आपण समजून घेतलं, त्या शास्त्राची मदत आपल्याला होते. कुठल्याही शास्त्रावरती अवलंबून राहावं असं कोणीच सांगत नाही. सर, मला एक अनुभव शेअर करायचा आहे. मी रिसेंटली सिग्नेचर अनालिसिस सेशन केलंय. तर त्यांनी मला काय सांगितलं की सिग्नेचर ही तुमचं सबकॉन्शियस, म्हणजे हँडरायटिंग जे असतं ते तुमचं बऱ्याच अंशी कॉन्शियसली लिहिलं जातं.
हा पण हा सिग्नेचर असते ती पूर्णपणे तुमच्या सबकॉन्शियस माइंडला त्याच्या थ्रू ते एक्सप्रेस होत असतं असं त्यांनी मला सांगितलं. बर बर बर. तर मग त्या सिग्नेचर्स मध्ये जे काही चेंजेस आपण करू म्हणजे जर का हा हा आता कॉन्शियसली त्याच्यामध्ये काही चेंजेस केले तर त्याचा पुढे सबकॉन्शियसली फरक पडतो असं त्यांनी मला सांगितलं. आणि मी हा जी हा सिग्नेचर चेंज केली आता हा त्यांनी हा मला सांगितलं की 3 महिने किमान 30 वेळेला तुला रोज ही करायचे तरच त्याचा फायदा होणार आहे. आणि का बरं करायची? काय काय आणि का बरं करायची ती ती सही? त्यांनी सांगितलं की जर जेवढं तू रोज करशील आणि जेवढं तू म्हणजे 30 वेळेला करतो म्हणजे आपण काय करतो तर ती सही आपण सबकॉन्शियसली रजिस्टर करतोय. म्हणजे हो ज्यावेळेस आपण ती सिग्नेचर सतत करत राहतो त्यावेळेस हो आपण सबकॉन्शियसली तसे बनत जातो. बरोबर बरोबर. त्या तो लाईन्स वरती आपलं कॅरेक्टर बऱ्यापैकी अवलंबून असतं. हो. आ- आ- आता याच्यामध्ये आणखीन बरेचसे तसे बारकावे आहेत. आणि हे हे सिग्नेचर का बरं करतोय, ते का बरं बदलतोय, नेमक्या कोणत्या स्वभावासाठी आपण हा हा बदल करतोय किंवा काही, हे जितकं आपण समजून घेऊ तितकं मग आपल्याला तेवढी त्याची तशी एक एक करत ही मदत होत असते. आणखीन त्याच्यातले काय बारकावे आहेत तोही भाग आपण नंतर डिस्कस करू. आपला मूळ सिलेबस मधला जो एक आणखीन महत्वाचा भाग आहे तो म्हणजे ट्रेट फॅक्टर वरती बिग 5 मॉडेल ही सुद्धा एक कन्सेप्ट आहे. बिग 5 मॉडेल म्हणजे काय तर पंचघटक सिद्धांत. पंचघटक ते 5 घटक तुमच्या समोर आहेत आता स्क्रीनवरती. साधारण 1988 मध्ये गोल्डबर्ग ह्यांनी हे मॉडेल किंवा ज्याला आपण मराठीमध्ये प्रारूप असं म्हणू ते मांडलं. आणि साधारणपणे 1992च्या सुमारास मॅक्रे आणि कोस्टा यांनी ह्या पंचघटक सिद्धांतावर आधारित चाचणी विकसित केली. ती चाचणी कल्चर फ्री आहे, म्हणजे कुठल्याही संस्कृतीतल्या व्यक्तींना ती ऍप्लिकेबल आहे, लागू आहे. अमेरिकेतली व्यक्ती असू दे किंवा भारतातली व्यक्ती असू दे. त्यांनी असं सांगितलं की आपण काल हा ट्रेकचा प्रवास बघितला की आधी 75,000 शब्द, मग 35,000, 10,000 वगैरे 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 सगळं. त्यांनी असं सांगितलं की ह्या 5 घटकांमध्ये 5 हे मूळ ट्रेट आहे, त्यांच्यातले जे उप घटक आहे त्यांच्यातून आपलं बरंचसं व्यक्तिमत्व, होलिस्टिक अशी सर्वांगीण अशा व्यक्तिमत्वाचा अभ्यास होतो आणि होऊ शकतो. 1992 ते आतापर्यंत कमीत कमी 2.5 ते 3 लाख संशोधनांमध्ये ही चाचणी वापरली गेली आहे वेगवेगळ्या ठिकाणी. ह्या चाचणीचा उपयोग बऱ्याच ठिकाणी आहे. इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये पण आहे, विवाहपूर्व आणि विवाहाच्या नंतरचं जे समुपदेशन असतं म्हणजे प्री मॅरिटल काउन्सिलिंग आणि पोस्ट मॅरिटल काउन्सिलिंग त्याच्यात पण आहे. स्वतःला आणि एक मिनिट, स्वतःला आणि इतरांना सुद्धा जे आपण समजून घेतो ते समजून घेण्यामध्ये सुद्धा आपल्याला हे स्वभाव अनेकदा मदत करतात. मग असे ते 5 असे घटक कोणते आणि त्यातले उपघटक कोणते, तो भाग आता थोडक्यात आपण बघू. हो, विचारा. सर, तुम्ही त्या टेस्ट बद्दल आता सांगितलं ती परत एकदा सांगा ना, कुठली टेस्ट आहे ती जी जास्त प्रमाणात आता वापरली जाते? हो, निओ पीआय, NEO-PI. NEO-PI ना? हो. आता त्याला वेगवेगळी नावं आहेत. आणखीन एक नाव म्हणजे ओशन, OCEAN. OCPAN. नाही, हे बघा, ही समोर नावं दिसत आहेत तुम्हाला, ह्यांचंच पहिलं अक्षर घेऊन तो शब्द तयार झाला, ओशन. OCEAN. करेक्ट.
सायकोटिसिझम इथे नाही येणार. सायकोटिसिझम हे EPQR म्हणजे आयझॅकनी जो ट्रेटचा विचार मांडला, आयझॅक मध्ये सायकोटिसिझम आहे, ओशन मध्ये सायकोटिसिझम नाहीये, ओशन मध्ये हे न्यूरोटिसिझम आहे. एक एक करून बघूया आता ते. सगळ्यात पहिले म्हणजे न्यूरोटिसिझम, चेतापदशिता मराठीमध्ये ज्याला म्हणतात. एखादी व्यक्ती किती भावनिक दृष्ट्या असुरक्षित, चिंतातूर, काळजीनी ग्रस्त वगैरे अशी असू शकते, हे सगळं ह्याच्यातून समजतं. ती चाचणी, त्या चाचणीमध्ये 3 प्रकार आहेत. एक प्रकार म्हणजे जो काल तुम्हाला पाठवला तो 60 वाक्यांचा, ते छोटं व्हर्जन आहे त्याचं. दुसरं जे मुख्य व्हर्जन आहे, ओरिजिनल जी टेस्ट आहे ती 240 वाक्यांची आहे. आणि त्याच्यात सुद्धा फॉर्म S आणि फॉर्म R अशा 2 गोष्टी आहेत. फॉर्म S म्हणजे सेल्फ रिपोर्ट, म्हणजे ती चाचणी मी माझ्यासाठी सोडवणार. 240 प्रश्न मी केवळ माझ्यासाठी म्हणून सोडवणार. आणि R म्हणजे काय? R म्हणजे रिपोर्ट. माझ्या जोडीदारासाठी मी ती चाचणी सोडवणार. उदाहरणार्थ ती वाक्यच अशी असतील, त्याला किंवा तिला बाहेर जायला आवडतं, पूर्णतः सहमत, असहमत किंवा तटस्थ, आणि आणखीन काय काय. माझा जोडीदार मला कसा वाटतो ते मी सोडवणार, आणि तसंच तो माझा जोडीदार माझ्यासाठी ती चाचणी सोडवणार. हेतू हा की एकमेकांमध्ये किती म्हणजे स्वभाव आपल्याला एकमेकांचे माहिती आहे का, एकमेकांकडे आपण कोणत्या दृष्टीनं बघतो, एकमेकांविषयीच्या अपेक्षा काय आहेत, सगळ्याच अपेक्षा आतापर्यंत व्यक्त झालेल्या आहेत की नाही. हे फॉर्म R जो आहे तो R फॅमिली सेटिंग मध्ये पण ऍप्लिकेबल आहे, आणि तसंच जिथे आपण काम करतो, इंडस्ट्रियल सेटअप, ऑफिस वर्क मध्ये सुद्धा. उदाहरणार्थ मी माझ्या बॉस साठी ही चाचणी सोडवीन, आणि जे माझे बॉस आहेत ते सुद्धा माझ्यासाठी. म्हणजे एकमेकांकडे बघण्याचा तो एकंदर तसा दृष्टिकोन काय आहे तो भाग. म्हणून हा पहिला फॅक्टर जो आहे तो म्हणजे न्यूरोटिसिझम, सो त्याला मराठीमध्ये चेतापदशिता असं म्हणतात. नेमकं काय काय आहे? सगळ्यात पहिले म्हणजे काळजी किंवा चिंता. त्या व्यक्तीला किती काळजी आहे, ती व्यक्ती किती पुढचा विचार करते, हे सगळं आपल्याला हे याच्यातून समजतं. याच्यासोबत आधी जसं म्हटलं, जर तसं एक प्रकारची चर्चा किंवा ज्याला ओपन एंडेड क्वेश्चन्स वगैरे आपण म्हणू, कुठल्या प्रकारची कोणत्या गोष्टीची काळजी आहे तेही समजू शकतं. अँग्री हॉस्टिलिटी म्हणजे आक्रमक स्वभाव कितपत आहे, म्हणजे एकदम शांत, सौम्य, सोज्वळ असे आहे की भरपूर रागीट, तापट अगदी चिडचिडे स्वभाव असा आहे. स्कोर जितका जास्त मग तितका तो स्वभाव जास्त, स्कोर जितका कमी तो स्वभाव तेवढा कमी. ती व्यक्ती एखाद्या मुद्द्याला धरून, एखाद्या गोष्टीला धरून किती लवकर उदास होते, नाराज होते, दुःखी कष्टी होते, किती लवकर निराश होऊ शकते, किंवा त्या व्यक्तीमध्ये नैराश्य येण्याची शक्यता आहे का, हेही समजतं आपल्याला. सेल्फ कॉन्शियसनेस सारखं असं म्हणजे स्वतःविषयी, की म्हणजे बाहेर कुठे गेलं तर मग असं लोक माझ्याविषयी काय म्हणतील, मग मी हा ड्रेस घालू की तो ड्रेस घालू, मग ते काय म्हणतील जर मी हे कपडे घातले तर. थोडाफार विचार असणं स्वाभाविक आहे, पण किती, ते प्रमाण फार महत्वाचं. इम्पल्सिव्ह म्हणजे आधी जसं म्हटलं तसं आतताईपणा एक प्रकारचा, आलाय मनात की करून मोकळं होणं, पण ते करताना त्या गोष्टींच्या परिणामांचा विचार असणं, ती कल्पना असणं, हेही फार महत्वाचं आहे. ती इम्पल्सिव्हिटी त्या व्यक्तीमध्ये कितपत आहे तेही समजतं. आणि दुसरं 6वं म्हणजे वल्नरेबिलिटी. आपण म्हणतो ना वल्नरेबल आहे, थोडंसे विचित्र,
सोपा शब्द म्हणजे विक्षिप्त. काही जण असे असतात की स्वतःहून काही विचार नाही करत, ते नेहमी इतरांवरती एकतर काळजी पण करणार, स्ट्रेसमध्ये पण असणार आणि शिवाय दुसऱ्यांवरती अवलंबून असतात. अहो तुम्ही सांगा मी काय करू, अहो मग आता काय करायचं, अरे मग आता तसं काय करायचं, आता तर मला खूप टेन्शन येतं या मुक्त 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 मुक्त. हा एक घटक झाला. एक मिनिट सर, हो 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 तुम्ही जे N3 मध्ये सेल्फ कॉन्शियसनेस सांगितलं की नाही, हो सॉरी N4, तर त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलात की मग मी हा ड्रेस घातला तर लोक मला काय म्हणतील किंवा मी हो. कसं असलं पाहिजे, अतिविचार असा. अतिविचार. तर ह्याच्यामध्ये सेल्फ कॉन्शियसनेस पेक्षा लोक काय म्हणतील म्हणजे एक तर दुसऱ्या बाजूने विचार झाला ना. सेल्फ कॉन्शियसनेस म्हणजे असं नाही होणार का की मला काय वाटतंय, मी काय केलं पाहिजे. तोच म्हणजे की लोकांचाच इतका विचार की त्याच्यामध्ये ती व्यक्ती स्वतः एकदम अंतर्मुख होऊन जातीये, डिफेन्सिव्ह होऊन जातीये. माझ्या कोणत्या वागण्याला काय होईल, कसं होईल, काय होईल, मग मी हे केलं तर चालेल का, मग मी ते करू का, मग मी असं बोलले मग त्यांना काय वाटेल, मग मी हा ड्रेस घातला मग ते काय बोलतील माझ्याविषयी, मग मी काय करू, मी करू का नको करू. ज्याला आपण आत्मकेंद्री म्हणू तो भाग इथे येतो. म्हणजे थोडस मला ते ऑपोजिट वाटतंय की आत्मकेंद्री जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण सेल्फ अवेअरनेस असतो ना, म्हणजे सेल्फ आपण ठेवतो ना पण सेंटरला. इथे जास्त प्रमाण आहे. अच्छा, म्हणजे ते इतकं जास्त आहे की ते एन्झायटी मोड मध्ये जातं. करेक्ट. हा. आणि ते N5 परत सांगा ना, इम्पल्सिव्हनेस. आता ताईपणा म्हटलं तसं मगाशी. ओके. हा. आपण कालयुगच्या वेळेस सुद्धा इंट्रोवर्ट एक्स्ट्रोवर्ट अगदी डिटेलमध्ये बघितलं होतं. एक्स्ट्रोवर्जन म्हणजे नेमकं कसं की एखादी व्यक्ती किती सोशल आहे, सामाजिक अशी किती आहे. असे पण काही लोक असतात की त्यांना स्वतःहून असं आवडतं की आपण नेतृत्व करावं. जे आपल्याला वाटतं ते आपण सहजपणे, स्पष्टपणानं, ठामपणावर संवाद साधावा. त्यातला एक आणखीन महत्वाचा भाग की समाजाभिमुख माणूस कधी असणार, जेव्हा त्या व्यक्तीचा स्वभावच मैत्रीपूर्ण स्वभाव असेल, इज व्हेरी मच फ्रेंडली. त्या व्यक्तीला बघितलं किंवा त्या व्यक्तीशी असं बोलल्यावरती आपल्याला उत्साह वाटतो, फ्रेश वाटतं, अजून म्हणजे असं पुन्हा पुन्हा त्या व्यक्तीशी बोलावं. मनमिळावू स्वभाव आहे, वॉर्मथ असणं. E2 म्हणजे ग्रिगॅरियसनेस, व्यक्त होणं हा मूळ भाग एक्स्ट्रोव्हर्जनचा. मग तिथे बोलका स्वभाव आला. समोरच्याची जर एखादी अगदी साधी सोपी छोटीशी गोष्ट जरी असेल पण ती आवडली, हे बहिर्मुखवाल्या व्यक्ती त्या स्वतःहून ते कौतुक करतील. अरे वा, आज तुम्ही चांगला ड्रेस घातलाय, अरे वा तुम्ही हे केलं ते खूप चांगलं केलं बरं का. आणि ते अगदी स्वतःहून सहजपणे ते बोलतील. बोलू का नको बोलू, मग बोललं तर काय होईल, मग आता नको, मग आपण नंतर बोलू, इथे बोललं तर चालेल का, असा विचार नाही करणार ते आनंदानं स्वतःहून ते बोलतील. मग अर्थातच जेव्हा असा स्वभाव असतो, जेव्हा असा ट्रेट असतो, त्या व्यक्तींचं सोशल सपोर्ट सुद्धा खूप चांगला असतो, मित्रपरिवार खूप चांगला असतो यांचा आणि मोठा असतो. महत्वाचं म्हणजे असर्टिव्हनेस म्हणजे त्याला स्पष्ट वक्तेपणा असं म्हणतात. असर्टिव्हनेस E3 म्हणजे जे मनात आहे ते समोरच्याशी सहजतेनं आणि स्पष्टपणे बोलणं. मला हे आवडलं आणि पण मला तुमच्या ह्या दोन गोष्टी काही अशा पटल्या नाही, म्हणून मी फक्त सांगतो. समोरच्याला न दुखावता ते बोलतील, व्यक्त करतील स्वतःला. कार्यमग्न असतात, एकलकोंडे नसतात. हे एक्साइटमेंट सिकिंग आलं की अच्छा फिरायला जायचंय, बरं ठीक आहे चला जाऊया, अरे वा खूप छान. आपल्यापैकी म्हणजे जर कोणी इथले नाशिकचे असतील तर एक उदाहरण म्हणून फक्त, इथे नाशिकला एक जवळ
छोटासा पण खूप चांगला असा धबधबा आहे, सोमेश्वर धबधबा म्हणतात त्याला. एक्साइटमेंटचं एक उदाहरण, एक्साइटमेंट आणि ग्रिगॅरियसनेस. आता समोर 2 माणसं आहे आणि आपण असं म्हटलं की आपण धबधबा बघायला जाऊया कुठेतरी बाहेर असं. एक व्यक्ती अशी, अरे वा, खूप छान, इतकं छान मस्त असं ते असं जोरानं पाणी येतं, आजूबाजूला थंडगार असं वातावरण, किती छान, आपण मस्तपैकी चहा वगैरे पिऊ. ते स्वतः लगेच मग तिथे कल्पनाचित्र रंगवायला सुरुवात करतात. आणि दुसरे काही असे असतात की त्यांचा स्वभावच असा असतो. तर काय, धबधबा तर आम्ही अगदी लहानपणापासून बघितलाय, आता काय बघायचं, जाऊ दे, आपण आपल्या घरीच बसू त्याच्यापेक्षा. त्यांना कुठल्याही गोष्टीमध्ये ती एक्साइटमेंट वाटतच नाही. अरसिक, गमतीनं म्हणायचं झालं तर अरसिक. काही झालं की त्यात काय, असं कशाला करायचं, हे करून काय मिळणार आहे, ते करून काय मिळणार आहे, नको, जाऊ दे. 6वं म्हणजे सकारात्मक भावना. चला आपण जाऊया, आपण फिरूया, आपण बोलूया, हे करून बघूया. हे करताना मजा येते, उत्साह वाटतोय, आनंद वाटतोय, अजून एकदा करू, अजून एकदा बोलून बघू. आनंदी वृत्ती, विनोदी वृत्ती, लाघवी स्वभाव, ही सगळी लक्षणं ही बहिर्मुख अशा व्यक्तिमत्वाची. अनेकदा आधी पण लेक्चरमध्ये म्हटलंय, आताही पुन्हा एक पॉइंट हायलाइट करतो किंवा क्लिअर करतो की सायकोलॉजीमध्ये कुठलीच गोष्ट पूर्ण चांगली किंवा एखादी गोष्ट पूर्ण वाईट असं अजिबात नाही. इंट्रोवर्ट म्हणजे काही वाईट आहे असं नाही. काही वेळेस इंट्रोवर्ट असणं हे पण चांगलं असतं. आणि इंट्रोवर्ट म्हणजे नेमकं काय? इंट्रोवर्ट म्हणजे आता ही लोक अशी आहेत की त्यांना बाहेर गेलं, 4 लोकांशी बोलल्यावरती आनंद वाटतो. अंतर्मुखी म्हणजे ठीक आहे, पण आपण बाहेर जाण्यापेक्षा आपण असं करू, आपण आपलं वरण भात आणि भाजी पोळी वगैरे काय ते खाऊ, आपल्या नेहमीच्या जागी बसून आपण काहीतरी तत्वज्ञान असेल, आवडीचं पुस्तक असेल किंवा कथा, कादंबरी, ध्यानधारणा वगैरे काय 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 आपण करू. आणि त्याच्यामध्ये त्यांना आवड आहे. हे लक्षण सुद्धा इंट्रोवर्टचं आहे, अंतर्मुखी. काही जणांना बाहेर गेल्यावरती आनंद मिळतो आणि काही जणांना आहे त्या ठिकाणी आनंद मिळतो. दोन्ही गोष्टी त्या त्या परीनं हे त्यांच्या त्यांच्या जागी तितक्याच योग्य आहे. कुठल्या गोष्टीला आपण कशी चालना देतो हे फार महत्वाचं. तिसरा भाग म्हणजे ओपननेस टू एक्सपिरियन्स, म्हणजे अनुभव जो असतो तो अनुभव मुक्तपणानं स्वीकारणं. तर आधीची स्क्रीन दाखवा ना, आम्ही लिहितोय. मी हे शेअर करतो सगळं तुम्हाला. ओके ओके. हा, डोंट वरी. येस. ओपननेस टू एक्सपिरियन्स म्हणजे ही ती माणसं आहेत की जी माणसं मस्तपैकी कल्पना करतात. कल्पना चित्र अगदी भरून छान पैकी रंगवतात. उत्सुकता असते यांच्यामध्ये. एस्थेटिक सेन्स म्हणजे सौंदर्य दृष्टी. साधा डोंगर बघतील पण तो एक डोंगर सुद्धा इतकं आवडीनं बघतील, रसिकतेनं बघतील, चवीनं बघतील. लोणचं खातील पण एवढं मन लावून खातील आणि अगदी छानपैकी बारकाव्यानं अगदी ते की अरे वा, असं केलंय, मग तसं केलंय वगैरे वगैरे वगैरे. साधी कविता वाचताना सुद्धा ते अगदी मन लावून त्याचा आस्वाद घेतात ते. ओपननेस टू एक्सपिरियन्स. वेगवेगळ्या गोष्टींचा आपण अनुभव घ्यावा. तो अनुभव घेताना त्यांना एक प्रकारचा आनंद मिळत असतो, उत्सुकता असते. ज्यांच्यामध्ये हा विशेष म्हणजे हा स्वभाव जास्त असतो. हल्लीच्या युथच्या अनुषंगाने जर का बोलायचं झालं तर जर एखाद्या तरुण मुलामध्ये ओपननेस टू एक्सपिरियन्स हा गुणधर्म जास्त असेल तर तो मुलगा 2 किंवा 3 वर्षांपेक्षा एका कंपनीमध्ये राहणार नाही. तो कंपनी स्विच ओव्हर करेल. कारण 2 वर्षामध्ये अनुभव आला, आता ओके, आता दुसऱ्या कंपनीचा अनुभव घेऊ. ठीक आहे, 2000 जास्त आहे, हरकत नाही, पण आपण बदलूया कंपनी. जवळची लांबची वगैरे नाही, पण आपण बदलूया. आता तिथली भावना, आता तिथलं वातावरण,
आता तिथे काहीतरी चॅलेंज आहे, ते अनुभवूया. ती कल्पना असते. ओपन माइंडेड असतात. हे करून बघू, हो चालेल, ते करून बघू, चालेल. काही जण अशी असतात की नाही, वय वर्ष 25 ते वय वर्ष 60, पंच, लंच आणि पंच, एकच ऑफिस, एकच टेबल खुर्ची, बास. त्याच्यामध्येच ते, त्यांना वेगळं प्रकार बदल अजिबात चालत नाही. पोहे तर पोहेच खायचे नाश्त्याला. पोह्याच्या ऐवजी उपमा म्हटलं की नाही, नको, जे ठरले तेच करायचं. गमतीचा भाग समजून घेण्यासाठी म्हणून फक्त सांगतोय, नवऱ्याचा ओपननेस टू एक्सपिरियन्स अगदी लो आहे आणि बायकोचा ओपननेस टू एक्सपिरियन्स अगदी हाय आहे. गंमत जम्मत घरामध्ये. एक जण म्हणतोय आपण बाहेर जाऊया, एक जण म्हणतोय नको, बाहेर नाही जायचं. एक्स्ट्रोव्हर्जन, इंट्रोव्हर्जन. एकाचा स्वभाव एक्स्ट्रोव्हर्जन, एकाचा स्वभाव इंट्रोव्हर्जन. एक अंतर्मुखी, एक बहिर्मुखी. आणि मग तिथे बरोबर 36 गुण जमले, 3 इकडे 6 तिकडे. स्वभाव समजून घेण्यासाठी ह्या चाचण्या, हे मॉडेल, हे प्रारूप जे असे वेगवेगळे आहे, ते आपल्याला खूप मदत करतात. हेच कामाच्या ठिकाणी पण आहे. बॉस असा आहे की ओपननेस टू एक्सपिरियन्स अगदी लो, पण त्या बॉसच्या हाताखाली जी 2, 3, 4 जण सबऑर्डिनेट म्हणून काम करतात, ते मात्र एकदम उत्साहवर्धक. सर, मॅडम, आपण हे करून बघू, आपण ते करून बघू, आपण हा चेंज असं करू, आपण मग ते डिझाईन असं करू. बॉस म्हणतो की नाही, मागचे 10 वर्ष जो पॅटर्न चालू आहे तोच पॅटर्न आता पण करायचा. मला काही वेगळा एक्सपिरियन्स नकोय, मी काही वेगळी कल्पना करणार नाही, करू शकत नाही. की आली मग तिथे गंमत कंपनीमध्ये सुद्धा. पुढचं सेकंड लास्ट म्हणजे ऍग्रीएबलनेस. ऍग्री म्हणजे काय? आपण म्हणू की सहमतता. ही ती माणसं आहेत की जी आपली नाती खूप छान जोपासतात, सांभाळतात, जपतात. ज्यांच्यामध्ये हा गुणधर्म, हा ट्रेट आहे, ऍग्रीएबलनेस. आपण कालपासून जे ट्रेट बद्दल बोलतोय तो भाग. आणखीन छटा कोणकोणत्या आहेत याच्या? तर एक म्हणजे ट्रस्ट, विश्वास. गुणधर्मच असा आहे की विश्वास ठेवतात ते आणि विश्वास संपादन पण करतात. एखादी व्यक्ती जर आपल्याशी चुकीचं वागली, अयोग्य वागली, फॉरगिव्ह अँड फॉरगेट, ओके, चला पुढे, लेट गो करा, पण आपली नाती आपण इट्स ओके असं होतं. खूप छान ते सांभाळतात, खूप छान संवाद साधतात. शांत, सकारात्मक, आशावादी. एक घाव 2 तुकडे बोलून ते करतील असं अजिबात नाही. सौम्यपणे छानपैकी ते हँडल करतील, टॅकल करतील, मॅनेज करतील ऑन हेल्दी ग्राउंड्स. मॅनेज करतील म्हणजे हेल्दी ग्राउंड्सने. स्पष्ट वक्तेपणा म्हणजे ऍग्रीएबलनेस म्हणजे वाहवत जातील असं नाही. त्यांना माहितीये की नेमकं आपल्याला काय करायचंय आणि कसं करायचंय ते. सेल्फ कंट्रोल, स्वतःवरती सुद्धा त्यांचं नियंत्रण असतं. अत्यंत आनंदी आणि सकारात्मक अशा व्यक्तिमत्वाचा महत्वाचा गुणधर्म जर कुठला असेल तर तो म्हणजे अल्ट्रुइझम, मुक्तपणा. वॉर्म, सॉफ्ट हार्टेड, सौम्य स्वभाव, सहजतेनं वागणं, बोलणं, ज्याला जेंटल बिहेवियर, जेंटल ह्युमन बिईंग आपण म्हणू तसे. सहनशक्ती पण यांची फार छान असते, चांगली असते. आणि सगळ्यात असं महत्वाचं काइंडनेस आपण ज्याला म्हणू, काइंडनेस म्हणा किंवा कंपॅशन म्हणा, ही ती माणसं आहे की मी लेक्चर अटेंड केलं, मी नोट्स काढले, तुम्ही नाही अटेंड केलं, मी तुम्हाला नाही देणार माझ्या नोट्स. नाही असं कॉलेजमध्ये अनेकदा अगदी बेसिक
ऐकायला मिळतं म्हणून पटकन ते शेअर केलं. आणि काही जण असे असतात, अरे ठीक आहे घेऊन जा ना नोट्स, काय त्याच्यामध्ये एवढं. ते नोट्स पुस्तकं सगळं 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 असं देऊन टाकतात ते. अल्ट्रुइझम, घे बाबा तुझं पण भलं माझं पण भलं, तू आणखीन 4 जणांचं कर बरं, काही हरकत नाही. त्यांना काही त्याच्यामध्ये असं आपण काहीतरी हातचं राखून ठेवायचं, काही वेगळं करूया मग वगैरे वगैरे असं काही नाही. जेंटल कंप्लायन्स, विशेषतः फॉरेन मिनिस्टर जर कोणी असेल तर म्हणजे त्यांच्यामध्ये हा गुणधर्म असणं हे खूप चांगलं आहे. सुषमा स्वराजजींच्या जर व्यक्तिमत्वाचा अभ्यास केला तर या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतील. ज्या पद्धतीनं त्यांनी इंडिया पाकिस्तान किंवा इंडिया चायना रिलेशनशिप ही मॅनेज केली, त्या असताना एकीकडे ठाम पण राहिलाय आणि कुठेही त्यांनी हार्शली बोलल्या नाही. त्या स्पष्ट बोलल्या, ठाम बोलल्या, पण ती नाती बिघडतील असं काही नाही केलं. जिथे ठाम आहे तिथे अगदी ठामपणे, स्पष्टपणे, नेमकेपणानं बरोबर समोरच्याला शांततेत पण समजुतीनं त्यांनी समजावलंय की तुमचं कुठे चुकतंय, काय करायला पाहिजे. पण ते ऐकताना सुद्धा समोरच्याला असं नाही वाटलं की अरे ही व्यक्ती माझा अपमान करतीये. अजिबात नाही. कंप्लायन्स म्हणजे फ्लेक्झिबल. असं असं केलं तर चालेल, बरं ठीक आहे तसं करूया, तेही चालतं. ही सहजता असते त्यांच्या एकंदर असं वागण्या बोलण्यामध्ये. कंप्लायन्स म्हणजे मराठीमध्ये आपण असं म्हणू शकतो की आपली मतं किंवा आपले विचार समोरच्याला कसे पटवून देणं, ती क्षमता. मॉडेस्टी, आधी जसं म्हटलं तसं की नातेसंबंध खूप छान पद्धतीनं हाताळतात, जोपासतात. स्पष्ट वक्ते आणि आक्रमकपणा हा भाग मात्र त्यांचा अत्यंत असा कमी असतो. आणि 6वं म्हणजे तर टेंडर. हो, याला बाटलीत उतरवणे म्हणता येईल का? बाटलीत उतरवणं ते थोडंसं मॅनिप्युलेटिव्ह होईल खरं, पण हे कौशल्य आहे. हे कौशल्य आहे की आपण आपली गोष्ट समोरच्याला पटवून कशी देतो आणि तिथे आपण स्वतः काय आपला मन निश्चय, वळवणे म्हणू शकतो सर. मन वळवणे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. मन वळवणं असं होऊ शकतं. हो, पण चांगल्या गोष्टीसाठीच होईल ना सर. अर्थात अर्थात अर्थात. हो हो. आता वक्तृत्व हे मग त्याच्यासाठीचा आवश्यक घटक झाला. आता काही जण असे असतात की ते इतक्या प्रेमानं बघतात की आपल्याला त्यांच्याकडे बघून मग आपला राग म्हणजे विसरायला होते की बाबा ठीक आहे, म्हणजे तुम्ही इतकं कन्व्हिन्स करतायत म्हणून मग आम्ही हो म्हणतो, असंही असतं. वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अगदी खरंय. हे मार्केटिंग मध्ये आहे, सेल्समन मध्ये हा गुण अत्यंत आवश्यक असतो. आपल्याला जर आपल्या कंपनीमध्ये सेल्समन अपॉइंट करायचा असेल तर एक्स्ट्रोवर्ट पाहिजे आणि अग्रीएबलनेस पाहिजे. तिथे जर का तो इंट्रोवर्ट असेल आणि कंप्लायन्सचे गुण नसतील, ठीक आहे नकोय तर नका घेऊ, मला जाऊ द्या, सोडून द्या, संपलं. मग ती कंपनी बंद पडली 4 दिवसात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 5वा घटक, तो म्हणजे सी, कॉन्सायन्शियसनेस, म्हणजे मराठीमध्ये सत्सद विवेक बुद्धी. सत्सद विवेक बुद्धी. एखादी व्यक्ती किती जबाबदार आहे, किती चिकाटी आहे त्या व्यक्तीमध्ये, नीटनेटकी किती आहे, शिस्तबद्धपणे किती आहे, हे सगळं आपल्याला या घटकामधून समजतं. स्पर्धेची एक प्रकारे भावना असते अभ्यासाच्या दृष्टीतून. अर्थात समजत नाहीये मग आपण आणखीन जाणून घेऊया, आणखीन 4 बुक्स आपण रेफर करू, आणखीन 4 गोष्टी रेफर करू.
इथून नाही मिळणार तर मग कुठून, रिसोर्सफुल, यांच्याकडे बऱ्याचशा गोष्टी असतात की हो त्या गोष्टी आपल्याला कुठून मिळेल ते सोर्सेस माहिती असतात त्यांना. ऑर्डर म्हणजे जी ऑर्डर आपण देतो ती नाही, तर सुसूत्रता असते. पहिले काय करायचंय, मग दुसऱ्यांदा काय करायचंय, मग तिसरं काय, मग चौथं काय, नीट नेटकं असतं. ऑर्डरचं एक अगदी थोडक्यातलं एक उदाहरण एकदा नाडकर्णी सरांच्याच लेक्चरमध्ये तो भाग ऐकला होता. 2 लेडीज, त्यांचं संध्याकाळी 6 वाजता अचानक असं ठरलं की आपण प्रवासाला निघू. ते दोघींनी आपापल्या बॅग्स भरल्या. 8 पर्यंत ते बस स्टँडवरती पोहोचल्या. ती 8:30ची जी कुठली होती बस, ते बसल्या बसमध्ये. सकाळी बस ती पोहोचणार होती, जे काही आणखीन पुढचं कुठलं गाव होतं ते. 1-1.5 तासानं अर्थात ते लाईट वगैरे बंद झाले, आणखीन गारठा वगैरे वाढला, झोपायचा भाग म्हणून मग एक ज्या काकू होत्या त्यांनी आपली बॅग उघडली, बॅग घेतली, ती चेन उघडली, वरती जी शाल होती ती घेतली, अंगावर घेतली, झोपल्या. दुसऱ्या ज्या काकू होत्या त्यांनी बॅग घेतली, चेन उघडली आणि हळू करत ते सगळं ब्रह्मांड अख्ख्या पॅसेंजर्सला दिसलं, कारण की त्यांनी शाल एकदम खालती ठेवली होती. कुठे जातोय, काय लागणार आहे, पहिले काय, नंतर काय, मग त्याच्यानंतर काय, मग त्याच्यानंतर काय, मग शेवटी काय. नीट नेटकेपणा, ती शिस्त, ते म्हणजे ऑर्डर. प्रिसाईज, प्रायोरिटी करणं, करेक्ट, आपला प्राधान्यक्रम हा ठरवणं. तसं ड्युटीफुलनेस, सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे पंक्च्युअल. ज्यांच्यामध्ये हा गुणधर्म म्हणतोय, ट्रेट, आपला मूळ मुद्दा पुन्हा, तुम्ही ह्यांना 3ची वेळ द्या, म्हणजे ज्यांच्यामध्ये C3 हा गुणधर्म जास्त आहे, तुम्ही यांना 3ची वेळ द्या, ते 2:50 तुमच्याकडे असतील. ज्यांच्यामध्ये हा नाही, ऍव्हरेज जर अगदी सर्वसाधारण जर असा गुणधर्म असेल तर 3 किंवा 3:05 पर्यंत पोहोचतील. आणि ज्यांच्यामध्ये हा गुणधर्म अत्यंत कमी, त्यांना जर 3ची वेळ दिली ते 3:30ला येतील. आता कल्पना करा, 14 फेब्रुवारी आहे, व्हॅलेंटाईन डे आहे. ती मुलगी एकदम ड्युटीफुलनेस हा गुणधर्म तिच्यामध्ये कुठून भरलेला आहे. फोनवरती बोलणं झालं होतं, संध्याकाळी 5 वाजता आपण भेटू. ती 5:45 तिथे पोहोचली. मुलगा असा आहे की त्याच्यामध्ये C3 एकदम कमी. झाला सेलिब्रेट त्यांचा व्हॅलेंटाईन डे. ती 5:45ला, तो 5:30 5:45ला पोहोचला तिथे. बॉस पंक्च्युअल, सबऑर्डिनेट अजिबात पंक्च्युअल नाही. जर दोघेही पंक्च्युअल असतील, खूप छान. आणि आणखीन कॉम्बिनेशन्स म्हणजे असं, म्हणजे आता हे ट्रेट आणि आणखीन सखोलपणे आपल्याला कशा बाकीच्या गोष्टी, की जर तुमचा C हाय आहे पण N मात्र लो आहे, किंवा N हाय आहे आणि C पण हाय आहे, मग ते व्यक्तिमत्व कसं, हे सखोलपणे आपल्याला या चाचण्यांमधून समजतं. खरंय. जर का कॉम्प्लायन्स टेक्निक असेल त्या मुलामध्ये तर अभी भी चान्स है. ते जर नसेल तर मग काही खरं नाही मग तिथे. तर अशा पद्धतीनं हे स्वभाव, ट्रेट आपल्याला स्वतःचे, ज्या नियर अँड डिअर वन सोबत आपण राहतो किंवा जिथे काम करतो, ते जर आपल्याला समजलं तर आपल्याला आणखीन सखोलपणे त्या व्यक्तीलाही समजून घेता येईल, स्वतःला सुद्धा समजून हे घेता येईल. विशेषतः ह्या चाचणीबद्दल आणखीन डिटेल असं खूप काही आहे. खूप चांगली अशी ही चाचणी किंवा हे मॉडेल असं आहे, प्रारूप आहे. हो, येस. म्हणजे जसं आधी काल सुद्धा आपण बघितलं की एका घरामध्ये एक जण तूळ, एक जण कर्क, एक जण मीन आणि एक जण वृश्चिक. मग तो पॅटर्न कसा असेल, किंवा जिथे काम करतात तिथे
ती जी अॅनॉलॉजी आहे तशीच. आपण NEOAC हे 5 घटक इंडिव्हिज्युअली बघितलं, पण सखोल अनालिसिस आपण जेव्हा करू तेव्हा जर तुमचा N हाय आहे आणि E मात्र लो आहे, मग ते कसं असेल, मग तो स्वभाव कसा असेल. जर तुमचा N लो आहे आणि A ते पण लो आहे, मग ते कसं असेल. आणि मग आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वातल्या ह्या बऱ्याचशा गोष्टी समजतात. ऍटिट्यूड कसा आहे, शिकण्याची पद्धत कशी आहे, सवय कशी आहे, हे सगळं. तर तो जो भाग आहे तो हे सखोलपणे आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाच्या ह्या सगळ्या संकल्पनेतून आणि ट्रेट मधून आपल्याला समजतो. इन डिटेल रादर मी असं सुचवीन की इथे बेसिक जो आपला पोर्शन आहे तो पोर्शन आज आपला इथे पूर्ण झाला. मॉड्यूल 1 मध्ये आउटलाईन डिस्कस केली. मॉड्यूल 2 मध्ये 3 थेरिस्ट आपण बघितले, फ्रॉइड, युंग, ॲडलर. मॉड्यूल 3 मध्ये सायकोसिस आणि न्यूरोसिस यातला फरक, डिप्रेशन, त्याच्यानंतर फ्रस्ट्रेशन ते बघितलं. आणि काल आणि आज आपण पुन्हा एक व्यक्तिमत्व ही संकल्पना काय आहे, त्या व्यक्तिमत्वावरती परिणाम करणारे घटक कोणकोणते, आणि ट्रेट ही संकल्पना कॅटल, आयझॅक आणि हे मॉडेल मॅक्रे आणि कोस्टा यांचं पंचघटक सिद्धांताचं हे मॉडेल, ते सगळं बघितलं. ह्या पुढच्या आठवड्यामध्ये असं सुचवेन की तुम्ही या सगळ्याची रिव्हिजन करावी, जेणेकरून जर काही डाऊट्स असतील ते डाऊट्स आणि मग पुन्हा आपली एक वेगळी रिव्हिजन ती आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये करू शकतो. म्हणजे फार फार तर बहुतेक आज 2 म्हणजे 8 आणि 9 मध्ये आपला सिलेबस हा पूर्ण होऊ शकेल. 8 आणि 9 किंवा 9 आणि 10 पुढच्या शनिवार रविवार मध्ये पूर्णच होऊन जाईल. आता सिलेबसचा भाग झालेला आहे. आणखीन जर काही असं रिव्हिजन कम डिस्कशन किंवा डाऊट वगैरे असेल तर ते आपण मग तसं पुढे कंटिन्यू करू. चालेल? येस. हरिओम सर. हरिओम. हे सगळं आता आपण बघितलं ना, तर ते आपल्या भारतीय ज्योतिषशास्त्राप्रमाणे आता तुम्ही सेन्स 4-5 राशींचे संदर्भ दिले, हो, तर हे तसे मॅप करता येतात का ह्या टेस्टला, म्हणजे राशी परत्वे? तो होऊ शकेल शक्य. तसा माझा ज्योतिषाचा काहीच अभ्यास नाही. मी फक्त रेफरन्स साठी म्हणून तेवढे उदाहरण ओके दिलं. ओके 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 ओके. पण होऊ शकतं असं, म्हणजे या स्पेसिफिक याच्यावर त्याला रिलेट शक्यता. करता येईल. हो हो. हरिओम सर. आणि हरिओम. हो, ते राशी चक्र आहे ना, त्याच्यात ते त्यांनी दाखवलेलं आहे. बरोबर बरोबर. फक्त अगदी शरद त्याच्यामध्ये सुद्धा उपाध्यायांचं. बरोबर. त्यांनी दाखवलंय चक्र. फक्त त्याच्यामध्ये सुद्धा परत मूळ मुद्दा हाच, कुठल्याही एकाच गोष्टीवरती कायम स्वरूपासाठी अवलंबून राहणं हे नाही. इतर बाकीचे सुद्धा पॅरामीटर्स कन्सिडर करायला हवे. एक टेस्ट एकदा दिली आणि लगेच आपण जजमेंट पास केलं की हो हे बहिर्मुखी आहे किंवा हो हे शिस्त शीर आहेत, असं नाही. निदान 1-2 चाचण्या, मग तिथे निरीक्षण आलं, इतर माहिती गोळा करणं आलं, तेव्हा आपल्याला सखोलपणे ते आपण असा विचार मांडू शकतो. आणखीन बाकीचं काही असेल ते आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. ओके. हरिओम सर. येस. थँक्यू सो मच. एक सवाल पूछूं क्या? हो. हरिओम सर. थँक्यू. हो हो, थँक्यू. सर एक सवाल पूछूं? 1 मिनिट. आई थिंक आगे के सर आए हैं, अच्छा, मतलब ठीक है, कुलकर्णी ठीक है, सर. हाँ हाँ, इसलिए. नेक्स्ट. ओके ओके, येस, जरूर. हरिओम, ही लिंक आहे ना 4 सेम ची आहे. मला असं वाटतंय काही लोक चुकून, आज थोडा लिंकचा घोळ झालेला दिसतोय. काही लोक वेगळी नावं वाटली मला, जे एंटर झाले होते ते नाहीयेत वाटतं आता. पण परत एकदा क्लिअर करते, ही लिंक 4 सेम ची आहे. 4 सेम चे लेक्चर चालू आहे.